नमस्कार, मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉग मध्ये। सकाळी मी हॉस्पिटलला गेले, तिथूनच जिमला जाऊन आले। घरी येऊन बघते तर घराला कुलूप होतं। निखिल गेले त्याच्या एका मित्राला भेटायला, त्यांनी मला फोनवर सांगितलं की मी जातोय। आणि आत्या आणि नितू नेहमीप्रमाणे भजनाला गेलेले आहेत, अजून आलेला नाहीयेत। मी घरात येऊन फ्रेश वगैरे झाले, त्यांची वाट बघते, बघूया आता नितू कधी येणार। मी एकटीच घरी आहे असं खूप कमी वेळा होतं, त्यामुळे मला एकटीला राहायची बिलकुल सवय नाहीये। तर नितूची आठवण येते, अजून मी सकाळपासून तिला भेटलंच नाहीये। बघूया आता कधी येते। कोण आलं? गेली नाही, मी जाऊन आले। किती वाजले? 7:45 झाले। तुम्हाला कसं काय उशीर झालं? मी बसले तिथं, म्हणलं घरी आज कोण? आजी गेली तिच्या मैत्रिणींसोबत, आपण जाऊया घरी। चल ना। काय काय करायचं आपण याचं? आणि हा आहे मी बनवलेला केक, घरी बनवलेला आहे गव्हाच्या पिठापासून आणि गुळापासून। बघूया कसा झालाय। आणि बाळ घरी आल्यानंतर आईला छान वाटायला लागलं आता। हो, किती वेळ तासानं भेटलो आपण? ऑलमोस्ट आम्ही 12 तासानंतर भेटतो घरी। आपला केक छान झालेला आहे, मस्त असा फुगलेला आहे आणि छान निघालेला आहे। हॅपी बर्थडे टू यू। करायचं असं तुझा बर्थडे आज नाही आहे, पण आपण करूया। हॅपी बर्थडे टू यू। कसं झालंय? छान आहे। बर, काय म्हणतो ती? बाबा। कोणाची वाट बघती तू? बाबा। बर, बाबांना आल्यानंतर दाखवूया। नाही मग काय करायचं? नितूचे बाबा बाहेर गेले, त्यामुळे नितू रडत होती बाबा कधी येणार। तर आता तिला घेऊन बाहेर गेल्यात, तोपर्यंत मी स्वयंपाकाची तयारी केली। आज जेवणात पालक डोसा बनवणार आहे। तर डोशाचं बॅटर आणि चटणी बनवून झालेली आहे। ते पालक डोशाचं बॅटर आहे आणि या ठिकाणी आपली खोबऱ्याची चटणी तयार आहे। आणि हा आहे आपला पालक डोसा। काय चाललंय? खेळायचं चाललंय? काय खेळते तू? पेन फिरवायचा? मला दाखव फिरवून। अच्छा, कॅप लावायचं खेळते का? बरं बरं। या ठिकाणी आमचं जेवण वगैरे आवरलेलं आहे, घरातली सगळी कामं आवरून झाली। जरा आज उशीरच झाला, निखिल पण आलेत आता। आले लगेचच काम सुरू केलेलं आहे। हाय करा। हाय। झोप नाही आली? झोप तर आली, उद्या जायचं पण आहे, पण हे व्हिडिओ पण टाकला पाहिजे ना आपल्याला। ओके। अनघाच्या लग्नात देण्यासाठी मी एक क्राफ्ट बनवलेलं आहे, ते आज मी दाखवते व्हिडिओ मध्ये। हे आहे मी बनवलेलं क्राफ्ट। हे सौभाग्य अलंकार ओळख स्त्रीची असं क्राफ्ट बनवलेलं आहे। याच्यामध्ये मी स्त्रीच्या आयुष्यात जे जे दागिने असतात ते सगळे बनवलेले आहेत, दाखवते आता। या आहेत बांगड्या, हे आहे मंगळसूत्र, या ठिकाणी आहे टिकली आणि याच्यातच खाली आहे हळदी कुंकू, यामध्ये आहे पैंजण आणि जोडवी, या आहेत मुंडावळ्या ज्या लग्नात बांधल्या जातात, ही आहे लग्नगाठ, हे आहेत कर्णकुंडले म्हणजे की कानातले, आणि ही आहे पेशवाई नथ। आणि हे आहे आपलं संपूर्ण क्राफ्ट। ज्यावेळी हे आपण एकत्र ठेवतोय अशा पद्धतीने दिसेल। मला तर आवडलं, छान वाटतंय। तुम्ही पण सांगा तुम्हाला कसं वाटतंय ते। कसं दिसतंय का? सांग ना। हे कसं आहे आईने बनवलेलं? छान आहे का? सांग ना मला पिलू। मोबाईल ठेव खाली, सांग काय आहे, कसं आहे ते? मोबाईल ठेव 1 मिनिट। हा हा, आता सांग कसं आहे ते आईने बनवलेलं? छान आहे? तुला कोणतं आवडलं सांग? कोणतं आवडलं जास्त? कोणतं आवडलं तुला? ते आवडलं का? बर बर, चालेल।
कोणता कलर आहे तो सांग. पिंक. काय म्हणायचं नित्तू? नित्तू पिंक म्हण ना, पिंक. नित्तूला एक दिवस हाताचं चित्र काढायला शिकवलेलं, तर ते आता काढायला लागली ती. चित्र काढायच्या ऐवजी तू नित्तू सगळ्या हाताला मेहंदीच लावून बसली स्केच पेनने. आम्ही पण लहानपणी असंच करायचो. ए पिल्लू, चल ना झोपायला. 12 वाजून गेलेत. खरंच. आणि हा आहे नित्तूला शिकवलेला आजचा नवीन खेळ. आवडला नित्तू? हा. आता झोपायचं आपण. हा, गाडी तयार झाली ना, गाडी कलरफुल. नित्तू या ठिकाणी लिहायला शिकलेली आहे. काय लिहिते ग बाळ? बाळ काय लिहिते? अभ्यास करतोय. पिलू, फरशीवर नको बाळा. फरशीवर नको, फरशी घाण होते. पेपरवर लिहिली ना, पेपरवर लिहा. काय लिहिते बघूया बाळ, मला पण दाखव की. हा, बघू ना, बघू. रात्रीचे 12 वाजून गेलेले आहेत. झोप आलेली आहे. आता नित्तूला लवकर झोपवायचं आणि उद्या परत सकाळी ड्युटीला पण जायचंय. हा, चल गुड नाईट कर. चला मग, बाय, गुड नाईट सर्वांना. उद्या पुन्हा भेटू नवीन व्लॉग मध्ये. तोपर्यंत मस्त राहा, छान छान.